गुरुभक्ती मार्गामध्ये वेगवेगळ्या गुरुस्थानांचं देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे. गुरु गोरक्षनाथांनी जिथे आपली तपस्साधना केली, गुरुभक्तीसाठी म्हणून जिथे त्यांनी आपलं तप केलं ते स्थान कुठलं? अर्थात जुनागड येथील गिरनार पर्वत. या गिरनार पर्वताचा जो मार्ग आहे ना, तो खरंच खूप अवघड आहे. 10,000 पायऱ्या चढून तुम्हाला गुरु शिखरावरती जाता येतं आणि दत्त महाराजांचं दर्शन घेता येतं. पण मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीने आयुष्यामध्ये निदान एकदा तरी गिरनार पर्वतावरती गुरु शिखरावरती जाऊन दत्त महाराजांचे आशीर्वाद घ्यावेत. काय आहे ना की जीवनातले सगळे चढ उतार या प्रवासामध्ये आपल्याला कळतात आणि निसर्गाचे विलोभनीय असे विभ्रम देखील आपल्याला या प्रवासामध्ये दिसतात आणि आपलं मन प्रसन्न करतात. क्षणोक्षणी वाटतं की आयुष्य खरंच खूप अवघड आहे, पण जेव्हा गुरु शिखरावरती जातो, दत्त महाराजांचे आशीर्वाद घेतो, तेव्हा असं वाटतं की भक्ती मार्गावरून जर आपण पुढे गेलो तर आयुष्यामध्ये गुरुप्राप्ती ही अवश्य आहे आणि ती होणारच आहे. बघा, गिरनारला नक्की जाऊन या, दत्त महाराजांचे आशीर्वाद नक्की घ्या, गोरक्षनाथांच्या स्थानाला भेट द्या आणि याबरोबरीनं वेगवेगळ्या गुरुस्थानांना देखील आपण नक्की जाऊन या. आता मात्र आपण कार्यक्रमात पुढे जाऊया आणि आजच्या कथेचा आनंद घेऊया. श्री नवनाथांची गुरुभक्ती ही कथा आपल्यासमोर प्रस्तुत होतीये. कथाकार आहेत बीड येथील हरिभक्तीपरायण साध्वी सोनाली दिदी करपे. सुरुवात करूया आजच्या कथाभागाला. श्री नवनाथांची गुरुभक्ती या कथेची सांगता हरिभक्तीपरायण साध्वी सोनाली दिदी करपे यांचे गुरु हरिभक्तीपरायण गुरुवर्य विजय महाराज सुलाखे यांच्या भक्तीने करूया. दिदींचं त्यांच्या गुरूंप्रती असणारं प्रेम व्यक्त करून या कथेचा शेवट करूया आणि आजच्या भागाला लगेचच सुरुवात करूया. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु श्री कल्याण स्वामी महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव. सर्वकार्येषु सर्वदा. लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं. कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. शिक्षा गुरु, दीक्षा गुरु असे गुरूंचे प्रकार, पण गुरु गुरुच असतात.
आज या कथा सत्राला माझ्या गुरुवर्यांच्या पूजनानं आरंभ केला. खरं तर श्री क्षेत्र सद्गुरू कल्याण स्वामी संस्थान चकलंबा तालुका गेवराई जिल्हा बीड की जिथे सद्गुरू कल्याण स्वामी महाराजांची 1100 वर्षापूर्वीची संजीवन समाधी आहे, त्या परंपरेत आमचा जन्म झाला. अगदी त्या परंपरेला वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आणखी पुढे घेऊन जाण्याचं ज्ञानाचं दान ज्यांच्यामुळे मला प्राप्त झालं असे माझे गुरुवर्य हरिभक्त परायण विजय महाराज सुलाखे. त्यांनी अध्यात्माचे धडे मला दिले आणि आज जे काही संप्रदायाच्या माध्यमातून अध्यात्माची सेवा आम्ही करत आहोत, ज्ञानाची उपासना करत आहोत, जनजागृतीचं काम चालू आहे, लोकांचा आध्यात्मिक विकास व्हावा याच्यासाठी जो काही शाब्दिक प्रयत्न आहे, हे सर्व श्रेय माझे गुरुवर्य त्यांना जात आहे. नवनाथांच्या गुरुभक्तीचं महिमान सर्व भावे आपण श्रवण करत आहोत. नवनाथ कथा ऐकत ऐकत नवनाथांच्या चरणावरती आपली दृढ भक्ती निर्माण व्हावी आणि आपल्या श्री गुरुच्या स्वरूपाशी आपला उत्कट भाव विकसित व्हावा. गुरुची ओळख करून देणारी ही नवनाथांची गुरुभक्ती, या कथेचं चिंतन आपण भक्तिभावानं करत आहोत. आपणही श्रोते मंडळी सर्वांगाचे कान करून श्रवण करत आहात. नवनाथांचा आशीर्वाद आपल्या जीवनात आपल्याला प्राप्त व्हावा, आपलं जीवन सुंदर बनावं आणि शेवटच्या श्वासापर्यंत आपण अनाथ नाही, आपण नवनाथांची लेकरं सनाथ आहोत हा भाव आपल्या अंतःकरणात निर्माण व्हावा. याच्याकरता श्रद्धेनं नवनाथाची कथा श्रवण करा. कथेला आरंभ करण्या अगोदर प्रेमानं भजन करू. हरि ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमो नमः, गोरक्षनाथाय नमो नमः, जालंधरनाथाय नमो नमः, श्री गुरुदत्ता दिगंबरा दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. काणीफनाथाय नमो नमः, चरपटीनाथाय नमो नमः, वटसिद्धनागनाथ नमो नमः, श्री गुरुदत्ता दिगंबरा दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. भरतरीनाथाय नमो नमः, रेवणनाथाय नमो नमः, गहिनीनाथाय नमो नमः, श्री गुरुदत्ता दिगंबरा दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नवनाथांच्या भक्तिरसाचं रसपान करण्याचं सौभाग्य डॉक्टर सुधाताई प्रकाश कांकरिया, स्त्री शक्तीचा सन्मान करणारी ही विभूती, स्त्रियांसाठी अहोरात्र जी त्यांची
सेवा कार्य करण्याची जी तळमळ आहे त्या त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून नवनाथ कथा आपल्या सगळ्यांना श्रवण करण्यासाठी प्राप्त झालेली आहे. नवनाथांची असीम कृपा आपल्यावरती व्हावी याच्यासाठी कथा श्रवण करत असताना कथेतला शब्द काय, त्या शब्दातला भाव सुद्धा आपल्याकडनं सुटू नये एवढी अंतःकरण भरून आपण कथा ऐकावी. आणि कथा ऐकत असताना अशी स्थिती असावी आपली जणू ते चरित्र प्रसंग आणि त्याचे साक्षीदार आपण स्वतः आहोत, हा भाव आपल्या सगळ्यांच्या मध्ये निर्माण व्हावा. या भावनेला ज्या क्षणाला आपण प्राप्त होऊ त्या क्षणाला नवनाथ आपल्यापासून दूर नसतील, साक्षात आपल्या समोर असतील. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. शब्दांचं खूप मोठं सामर्थ्य आहे. कथा का श्रवण केली पाहिजे, कथेचं महिमान काय, संतांनी गोड शब्दात सांगितलंय. कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम, तिथीची उत्तम चरण रजवंदिता. कथा साक्षात त्रिवेणी संगम आहे. गंगा यमुना सरस्वती या 3 नद्यांचा संगम जिथे होतो त्याला त्रिवेणी संगम म्हणतात. अगदी तोच त्रिवेणी संगम म्हणजे कथा आहे. का? इथे देव, भक्त आणि भगवंताचं नाम, म्हणून हा त्रिवेणी संगम. कथेचं महिमान सांगितलंय. तेथीची उत्तम चरण रजवंदिता. कथा झाल्यानंतर कधीच कथेच्या मंडपातून अंग झटकून घरी जायचं नाही. ती माती कपाळी लावून आणि थोडी आपल्या वस्त्राला लपेटून आपण घरी घेऊन जायचे, जेणेकरून त्या पवित्र मातीनं आपलं तर कल्याण होईलच, पण घरादाराची इडापिडा निघून जाईल. तेथील उत्तम चरण रजवंदिता. या कथेचं महिमान एवढं मोठं आहे. कथा श्रवण करणाऱ्या माणसाचं जळती दोषांचे डोंगर सगळे दोष निघून जातील. शुद्ध होती नारी नर. श्रवण करणारे शुद्ध होऊन जातील, पवित्र होतील. जे गाती ऐकती सादर पवित्र हरिकथा. वर्णन करावं तेवढं कमी आहे. आणि या कथामध्ये नवनाथांची कथा आपण श्रवण करणं ही तर परम भाग्याची गोष्ट आहे. हजारो वेळा धन्यवाद द्यावेत झी टॉकीजच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं प्रक्षेपण करण्यासाठी अगदी रात्रंदिवस तत्पर असणारी सगळी मंडळी. एकदा झी टॉकीजसाठी आपण सर्वजण टाळी वाजवू. खूप मोठं सौभाग्य त्यांच्या अथक प्रयत्नातून आपल्याला प्राप्त झालेला आहे. नवनाथांच्या भक्ती रसामध्ये आपण न्हाऊन गेलेलो आहोत. नवनाथ जे आपण मागू ते आपल्याला देणारे आहेत, जे आपल्याला हवंय त्या इच्छांची पूर्ती करणारे आहेत. आपण त्यांच्या दरबारात जावं, पदर पसरून मागावं आणि त्यांनी आपल्या झोळीमध्ये दान टाकावं, एवढं सामर्थ्य त्यांचं आहे. आणि प्रत्येक गोष्ट देण्यासाठी ते समर्थ आहेत. नवनाथ संख्या किती आहे त्यांची? 9. 9 हा जगातला श्रीमंत अंक आहे. 9 हा जगातला पूर्ण अंक आहे. मोठ्यातली मोठी संख्या बनवायची असेल तर 9 अंकानं बनवल्या जाते. कुणी म्हणेल 9 पेक्षा 10 मोठा आहे. आहे ना, 0 गेला तर 1 राहतो आणि 1 बाजूला काढला तर 0 होतो. म्हणून 9 हा जगातला श्रीमंत अंक आहे. आपल्या हिंदू शास्त्रामध्ये 9 अंकाला खूप महत्त्व आहे. 9ची बेरीज कशीही करा, उत्तर 9 येत आहे. 9चा पाढा म्हणू. 9 एके 9, 9 दुने 18,
18 ही संख्या 1 आणि 8 न तयार होते. 1 त्याच्यावर 8 मांडला की 18. या 1 ला अधिक 8 करा. 1 अधिक 8 9. 9 त्रिक 27. 2 अधिक 7 9. जगातला श्रीमंत अंक 9 आहे. आणि 9 जसा पूर्ण आहे तसे माझे नवनाथ देखील परिपूर्ण आहेत. म्हणून तुम्ही श्रद्धेनं त्यांच्या समोर हात पसरा. काय हवंय ते शुद्ध भावनेनं मागा. पण लक्षात घ्या, भाव पाहून झोळीमध्ये दान देतील, पण त्यांच्या लक्षात आलं ही नौटंकी आहे, हे नाटक करताय, हे सोंगढोंग करताय, तर हातात चिमटा घेऊन मागे सुद्धा लागतात. म्हणून या फकीरांकडे, या सिद्धांकडे जाताना कुठल्याही प्रकारचा विकल्प मनामध्ये न ठेवता, त्यांना तुच्छ न समजता, असेच काहीतरी हे गोसावी आहेत, या पंथाचं काही खरं नाही, असा मनामध्ये दूषित भाव न आणता परमश्रद्धेनं आपण त्यांना शरण जावं. एक साधारण गृहस्थी माणसाची अपेक्षा तरी काय असते? घराला घरपण यावं, धनधान्य भरभरून असावं, संतान वाढावी, सुशिक्षित व्हावी, घराला मानपान मिळावा, आरोग्य चांगलं राहावं आणि शेवटी सद्गुरूच्या कृपेनं जीवन धन्य व्हावं. या सगळ्याच गोष्टींचं दान देण्याचं सामर्थ्य माझ्या नवनाथांमध्ये आहे. म्हणून फार भक्तिभावानं नवनाथांच्या भक्तिरसाचं श्रवण करूया. नवनाथांच्या भक्तिरसामध्ये, या गुरुभक्तीमध्ये आपण प्रवास करत आहोत. गोपीचंद राजा जेव्हा भूगर्भातून जालंधरनाथ बाहेर येत आहेत, गोपीचंद राजा दीनहीन वाणीनं क्षमा याचना करतोय. आणि आता खरंच हा सर्व भावे शरण आलेला आहे. आता याच्यावर कृपा करणं व्यर्थ जाणार नाही हे लक्षात आल्यानंतर सद्गुरू जालंधरनाथानं भरभरून कृपेचा वर्षाव गोपीचंदावरती केला. सांगितलं, जा तुझ्या पत्न्यांकडनं भिक्षा घेऊन ये. साधूच्या जोडीला कधी साधारण समजायचं नाही. साधूच्या जोडीची कधी चेष्टा आणि उपेक्षा करायची नाही. ती जोडी वाटत असेल तुम्हाला आम्ही काही टाकलं तरच भरत असेल, नाही. त्या जोडीतून जर प्रसाद आपल्याला मिळाला तर पिढ्यानपिढ्या कुणाला मागायची गरज पडणार नाही, एवढं दान देण्याची ताकद त्या झोळीमध्ये आहे. जगाला भरभरून खाऊ घालून पुरून उरेल एवढं सामर्थ्य त्या झोळीचं आहे. म्हणून भिक्षा मागण्यासाठी पाठवलंय. भिक्षा आणि भीक दोन्हीमध्ये फरक आहे. श्रद्धेनं जी दिल्या जाते ती भिक्षा आहे, आणि तिरस्कारानं जी मिळवल्या जाते ती भीक आहे. गोपीचंदाला भिक्षा मागण्यासाठी पाठवलंय. आपला पती जती झालाय, संन्यस्त जीवन आता जगणार, सगळ्या या गृहस्थ जीवनाचा त्याग करणार, ऐश्वर्य याचा त्याग करणार, संसारावरती तुळशीपत्र ठेवून हा निघालाय. जगातली कोणती स्त्री सहज जा म्हणेल? महाभाग्यवती आहे ती रत्नावली की जिने आपल्या पतीला सन्मार्ग दाखवलाय. गोपीचंदाच्या पत्न्या गृहस्थ जीवनामध्ये आसक्त होत्या. सहजासहजी आपल्या पतीला आपण बैरागी बनवू द्यावं हा त्यांचा मानस नव्हता. ज्या लुमावंतीनं गोपीचंदाच्या कानात जालंधरनाथाविषयी विष भरण्याचं काम केलं होतं, ती एवढी लज्जित झाली, खूप रडते. तिला असं वाटतंय आता काय करू मी,
पण तिच्या आता कुठल्याच कृतीला अर्थ राहिलेला नव्हता. पत्न्या पाठीमागे लागलेल्या आहेत, त्या खूप रडतायत, आपल्याला संसार पाशामध्ये खेचण्याचा प्रयत्न करताय. त्या सगळ्यांचा त्याग करून गोपीचंद आपल्या आईकडून भिक्षा घेत आहेत. आई मैनावतीनं लेकराला भिक्षा घातली आणि जोगी स्वरूपात असणाऱ्या आपल्या लेकराचं स्वरूप पाहून या आईला असं वाटतंय की मी माझ्या लेकराला उद्धाराचा मार्ग दाखवलाय. सद्गुरुनाथाच्या चरणावरती वारंवार वंदन करून मंत्र दीक्षा प्राप्त करून गोपीचंद गुरु आज्ञेनं पदयात्रा करत करत आता ते बद्रीनाथला जाणार आहेत. बद्रिकाश्रमी जाऊन त्या किर घनदाट वनामध्ये 12 वर्षाची घोर तपश्चर्या करण्याचा त्यांना आदेश आहे. इकडे गोपीचंद राजा पुढच्या प्रवासाला निघाले. जालंधरनाथानं गोपीचंदाचा पुत्र मुक्तचंद त्याला राजगादीवर बसवलंय. पूर्ण राज्य व्यवस्थेचं नियोजन लावलंय. 6 महिने तिथं राहून राज्याची घडी व्यवस्थित बसवली आहे आणि त्यांना मार्गी लावून ते मार्गस्थ झाले. पण जालंधरनाथ मार्गस्थ होण्याच्या अगोदर इकडे गोपीचंदाच्या प्रवासात काही अडथळे निर्माण झालेले आहेत. गोपीचंद राजा जती रूपामध्ये साधू वेशामध्ये मुक्काम दर मुक्काम मजल दर मजल करत या गावावरनं त्या गावावर पुढे प्रवास करताय. राजाची ख्याती महती खूप मोठी होती. बऱ्याच लोकांना वाईट वाटत होतं, काही आश्चर्यचकित होत होते, कारण एवढा मोठा वैभव संपन्न राजा आणि त्यानं अचानक या गोष्टीचा त्याग केला. या गोष्टीवर कोणाचा विश्वास बसत नव्हता. लक्षात घ्या, आपल्याकडे एखादी वस्तू नाही म्हणून तिचा त्याग करणं हे काही असं विशेष नाहीये, पण सगळं असताना त्याचा त्याग करणं हे खूप विशेष आहे. एवढा ऐश्वर्यात राहिलेला माणूस पण एका क्षणार्धात त्यानं या गोष्टीचा त्याग केला, ही कौतुकाची गोष्ट आहे. काही गोष्टी माणसाला सुटत नाही, काही गोष्टींचा मोह माणसाला सुटत नाही, पण राजवैभवाचा त्याग करणं, मखमलच्या खाली ज्याला चालायचं माहिती नाही तो अनवाणी पायानं काटेरी वनात चालतोय, ही गोष्ट साधी वाटते का? ऐकणं जेवढं सोपं आहे, वास्तव जगणं तेवढं कठीण आहे. पण सद्गुरुनाथाच्या चरणावरती असणाऱ्या असीम श्रद्धेचा परिणाम वैभव सोडून वैराग्य जीवन जगणाऱ्या गोपीचंदानं सर्व स्थितींचा स्वीकार करून चालण्याचा निर्धार केलेला आहे. गोपीचंद राजा गावोगावी भिक्षा मागत निघालेला आहे. काही लोक भेटायला येतात आणि गोपीचंद राजा पुढे कौलपट्टण प्रांतामध्ये आला. त्या कौलपट्टण प्रांताचा जो मुखिया आहे, मुख्य राजा आहे, प्रमुख जो आहे, तर तो आहे तिलकचंद. त्या तिलकचंदाला सून म्हणून गोपीचंदाची बहीण दिलेली आहे. तिचं नाव चंपावती. आणि कुणीकडनं वाऱ्यासारखी बातमी पसरली, कौलपट्टण प्रांतामध्ये गोपीचंद राजा आलाय. तिलकचंद राजाला कानावर गोष्ट आली की आपल्या सुनबाईचा भाऊ प्रतापी, शौर्यवान, धैर्यवान, बलवान, साहसवान असणारा गोपीचंद एवढं वैभव सोडून जोगी बनलेला आहे. अरे गरज काय याला गोसाव्याचं रूप धारण करायची? हा तर आपल्या शौर्य कुलाला, आपल्या क्षत्रिय कुलाला कलंक बनलेला आहे. आणि खुशाल हा आपल्या नगरीमध्ये येऊन भिक्षा मागतोय. लोकांमध्ये जर चर्चा झाली, हा यांचा नातेवाईक आहे,
तर लोक आपल्याबद्दल उलटसुलट चर्चा करतील आणि नसती नामुष्की आपली होईल, जग आपली निंदा करेल. म्हणून तिलकचंद राजानं काही दासांना सांगितलंय, सुनबाईचा भाऊ गोपीचंद पानवठ्यावरती येऊन बसलेला आहे, जा त्याला सांगा तुझी बहीण चंपावतीनं तुला बोलावलंय. बहिणीला भेटण्याच्या निमित्तानं त्याला अश्वशाळेत घेऊन या. त्याला जर तसाच तिथे बसू दिला तर भुकेनं व्याकुळ होईल आणि या नगरीत 4-2 घरी भिक्षा मागल. आपण ज्या जनतेला जगवतो त्यांच्या घरी यानं भिक्षा मागणं म्हणजे खूप मोठा अपमान आहे. त्याला अश्वशाळेमध्ये घेऊन या आणि इथं जीव घाला, कुणालाच नकळत मुकाट्यानं नगराबाहेर काढून देऊ, असं नियोजन तिलकचंदानं केलं. दासांना पाठवलं, त्या दास्या आल्या. गोपीचंदजी, तुमच्या बहिणीनं तुम्हाला बोलावलंय. गोपीचंदानं विचार केला, काही का असेना आपली बहीण आहे. आता 12 वर्षाच्या तपश्चर्येसाठी आपण जाणार आहोत. आपण गृहस्थ जीवनाचा त्याग केलाय. आपण त्याग करताना सर्वजण होते, पण आपली बहीण नव्हती. तिला शेवटचं भेटून जाऊ. ताई दादांनो, काही जरी असलं तर बहीण भावाचं प्रेम हे जरा वेगळंच असतं. त्या प्रेमामध्ये वेगळीच ताकद आहे. एक स्त्री आपल्या पतीजवळ स्वतःला जेवढं सुरक्षित समजत नाही तेवढं भावाजवळ स्वतःला सुरक्षित समजत असते. बहीण भावाचं नातं अद्भुत आहे, फार पवित्र आहे. रक्षाबंधनाच्या प्रसंगी त्या धाग्याला कधी धागा म्हणून पाहू नये. त्या धाग्यामध्ये खूप मोठी ताकद आहे. तो साधारण धागा नाहीये, तो प्रेमानं बांधलेला आहे. त्याच्यामध्ये एक सुंदर भाव आहे. तसं आपल्या बहिणीला आपण शेवटचं भेटून जाऊ. नाहीतर तिनं बोलवलंय. दासींच्या सोबत गोपीचंद राजा अश्वशाळेमध्ये गेला. पहा ना, राजवैभव, राज ऐश्वर्य भोगलेला राजा जेव्हा जती बनतोय, जेव्हा त्यागी बनतोय, जेव्हा बैरागी बनतोय, तेव्हा मी कुठे बसतोय, काय खातोय, या गोष्टीचं त्याला हे राहत नाही. आणि तो अश्वशाळेमध्ये गेलाय, त्याला कसल्याच प्रकारचा अपमान वाटत नाहीये. कारण जती होणं म्हणजे मान अपमानाच्या पलीकडे जाणं आहे. जोपर्यंत मान अपमान सन्मान या सगळ्या गोष्टी तो आपण बाहेर येत नाही, तोपर्यंत खरी आपली त्यागी वृत्ती झाली हे सिद्धच होऊ शकत नाही. अश्वशाळेमध्ये जाऊन बसला आणि पाहता पाहता त्याची बहीण चंपावती, तिच्यापर्यंत बातमी गेली. आपला भाऊ जती बनून गावात भिक्षा मागत फिरतोय, पण आता तो अश्वशाळेत येऊन बसलेला आहे. त्यानं राजकुलाला कलंक लावलेला आहे. जावा असतील, नंदा असतील, जवळचे जे असतात ना नातेवाईक, कधी कधी आपल्या माणसाचं मन न पाहता टोचून बोलण्याचे प्रयोग मात्र करत असतात. खरं तर नाती माणसाला आधार देण्यासाठी असतात. कठीण प्रसंगी आपल्या डोक्यावरनं मायेचा हात फिरवण्यासाठी असतात. आनंदात आपल्या आनंदाला अधिक द्विगुणित करण्यासाठी असतात. आनंदाचा रसभंग करण्यासाठी नाही, आणि दुःखद प्रसंगी एकटं सोडण्यासाठी नाती नसतात. सगळीच नाती सुंदर आहेत, पण या नात्यातला गोडवा आपल्याला कळायला पाहिजे. हेही आपल्याला शिकवण्यासाठी या सर्व कथा आहेत. हा सगळा सत्संग आहे. जीवन जगायचं कळलं ना, मग अध्यात्म सहज प्राप्त होईल आपल्याला. पण आपलं जगणं सुधारलं पाहिजे अगोदर. ज्या दिवशी सासू सुना ह्या सासू सुना न राहता माय लेकीप्रमाणे व्यवहार करतील ना,
त्या दिवशी जीवनातला परमोच्च आनंद तुम्हाला प्राप्त होईल. जावा 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 सारख्या न राहता बहिणी बहिणी सारख्या राहतील, त्यानंतरचं जीवन काही वेगळं असेल. आणि नणंद आणि भाऊजाई ही नणंद भाऊजाई नसावी, तर त्या मैत्रिणीसारख्या जगाव्यात. मग जीवनाचा आनंद खूप सुंदर आहे. नात्यांना खूप जुनं परंपरेनं आलंय असं नका पाहू. काळाच्या ओघात आपण बदललोयत ना, तर या सगळ्या गोष्टींना बदलून त्याला अधिक सुंदर बनवण्याचा प्रयत्न करा. आता लोकांना सत्संग ऐकायला वेळ आहे, सुविधा आहेत, पण ऐकलंय त्याचा आचरणामध्ये आणण्याचा फक्त एक छोटासा भाग राहिलाय. पूर्वी ऐकायला मिळत नव्हतं, जास्त सुविधा नव्हत्या. आता या इलेक्ट्रॉनिक साधनाच्या माध्यमातून खूप सुविधा झालेल्या आहेत. आपल्याला कीर्तनाला जरी कुठे जाता नाही आलं, कथेला जरी बाहेर पडता नाही आलं, तर घरात सकाळी TV ऑन केला आणि जी टॉकीजच्या चॅनलवरती गेलं की कथा. दुपारच्या वेळेमध्ये मोबाईलवर पाहिलं तर कीर्तन. सगळं उपलब्ध आहे आपल्याला, फक्त याचा सदुपयोग आपण करायला पाहिजे. पण बऱ्याच लोकांना नात्यातला गोडवा, प्रेम, कर्तव्य, जबाबदारी कळत नाही. चंपावतीच्या नंदा जावा तिला टोचून बोलायला लागल्या. या चंपावतीचा भाऊ गोपीचंद आता मोठा जोगी झालाय. यानं राजकुळाला कलंक लावलाय. जिवंत तरी कशाला आहे, मेलेला बरा, इथपर्यंत बोलायला लागल्या. एक तर म्हटली, बाई राजा ऐश्वर्यात वाढलेला, सोन्याच्या ताटात खाणारा राजा हातावरती, आता तळ हातावरती भिक्षा मागून आणून खातोय आणि अश्वशाळेत बसलाय. बहीण आहे, भावासाठी जीव तुटत असतो. सहन नाही झालं तिला. चंपावती म्हटली, माझ्या भावाची ही अवस्था झाली आहे आणि सगळेजण माझ्या भावाबद्दल असं चुकीचं बोलतायत आणि माझ्या भावाची ही अवस्था माझ्याच्यानं पाहावल्या जाणार नाही. माझ्या भावाची झालेली निंदा मी ऐकू शकत नाही. आता या देहामध्ये प्राण ठेवणं चुकीचं आहे, कारण जिथपर्यंत मी जिवंत राहील तिथपर्यंत मला या सगळ्यांचे बोलणे खावे लागतील. भविष्यात पुढे चालून हा सासरवास सहन करण्यापेक्षा आताच आपण मृत्यूला प्राप्त केलेलं बरं. आणि चंपावतीनं क्षणात निर्णय घेतला. एक विषारी खंजीर घेतला आणि तिनं आपल्या गृहामध्ये गेली. कुणालाच न सांगता नकळत पोटामध्ये सुरा घातला. रक्तबंबाळ झाली आणि तडफडून बिचारी जमिनीवर कोसळली, मृत्यूला प्राप्त झाली. भाड 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 रक्त वाहतंय, कुणाला कसलीच कल्पना नाहीये. इकडे गोपीचंद अश्वशाळेमध्ये जेवण करून झालं त्याचं. त्याला वाटतंय की आम्ही जास्त काळ कुठे थांबणं योग्य नाहीये. संत महात्म्यांनी जास्तीचा काळ एखाद्याच्या घरी वास्तव्य करू नये. त्यांनी पुढे पुढे प्रवास करत राहावं. पण माझ्या बहिणीला मला भेटून जायचंय. एका दासीला सांगितलं, देवी ताई माझी बहीण चंपावती, तिला निरोप द्या, मला भेटायचंय. तिला भेटून मला पुढे जायचंय. दासी चंपावतीला बोलवून आणते असं सांगून निघाले. चंपावतीच्या महलामध्ये आली आणि चंपावतीच्या महलात आल्यानंतर पाहिलंय रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेली चंपावती. ती एकदमच तिनं किंकाळी ठोकली, ओरडली. तिनं आक्रोश केला. कसला आवाज आला म्हणून सगळे भरभर भरभर जमा झाले. तिलकचंद, चंपावतीचा पती, ननंदा, भाऊजाई, सगळी माणसं, दासदाशा सगळे जमा झाले. पाहिलं तर चंपावती मृत्यूला प्राप्त झालेली होती. एकच आकांत, सगळेजण रडू लागले, हंबरडा फोडताय. भयंकर त्या ठिकाणी रडण्याचा आवाज आहे. पाहता पाहता सर्व नगर शोकाकुल झालं.
चंपावतीचं मरण, तिच्या मृत्यूला जबाबदार तिचा भाऊ गोपीचंद ठरला, असली चर्चा लोकांनी चालू केली आणि सुरुवात राजभवनातून झाली. याच्यामुळे बहीण मेली, याच्यामुळे बहीण मेली. लोक का रडतायत, ओरडतायत हे काही गोपीचंदाला कळेना. गोपीचंदाच्याही कानावर गोष्ट आली, आपली बहीण मृत्यूला प्राप्त झाली. गोपीचंदाला खूप भयंकर शोक झाला. चंपावती, मला शेवटचं भेटायचं तरी होतच तू. हा तुझा भाऊ जती वेशामध्ये दूर देशी निघालाय, सगळ्या नात्यांचा, प्रपंचाचा, व्यवहाराचा त्याग करून या संसाराला, या विश्वाला आपलं घर समजून निघालाय. छोटीशी आस होती ग ताई, तीही तू पूर्ण केली नाही. बर तू ना का बेटा ना मला, पण बहिणीच्या मृत्यूला कारण हा भाऊ ठरला. मी आलोच नसतो तर तुझ्यावर ही वेळ आली नसती ताई. तू म्हणणार नाही तुझ्या तोंडानं, पण लोकांनी खूप वाईट चर्चा चालवली. हंबरडा फोडून गोपीचंद शोक व्यक्त करतोय, पण त्याच्या रडण्याकडे सुद्धा लोक रोषानं पाहू लागले. आता काय रडतोय? अरे याच्यामुळेच याच्या बहिणीवरती वेळ आली आहे. जगाच्या तोंडाला हात लावता येत नाही. जग मनात येईल ते बोलत असतं, मनात येईल ते बोलतं, कारण त्याचं नावच जग आहे. कारण नसताना, संबंध नसताना, परिस्थिती न जाणता मत मांडण्याची सवय लोकांना लागलेली आहे. गोपीचंदाला हा सगळा प्रसंग फार भयान वाटतोय. सद्गुरूच्या आशीर्वादानं तपश्चर्या करायला निघालो आणि या प्रवासामध्ये पहिलाच असला कठीण प्रसंग माझ्या समोर आला. पाहता पाहता चंपावतीच्या प्रेताला खांदेकऱ्यांनी उचललं. खांद्यावरती प्रेत घेऊन स्मशानाकडे निघालं. भला मोठा समाज तिला स्मशानाकडे घेऊन चाललेला होता. त्या प्रचंड गर्दीमध्ये गोपीचंदाची एक छोटीशी अपेक्षा होती, मला माझ्या बहिणीला भेटू द्या, मला माझ्या ताईला शेवटचं पाहू द्या. दादा, महाराज, शेवटचं मला माझ्या ताईला पाहू द्या, ओ माझ्या ताईला पाहू द्या. एका भावाला याच्यापेक्षा दुसरी कुठली जास्तीची अपेक्षा नव्हती, पण त्या भावाचं मन जाणण्यासाठी तिथं कोणीच नव्हतं. सगळेजण फार रोषानं, तिरस्कारानं गोपीचंदाकडे पाहत होते. या प्रसंगी गोपीचंदाच्या लक्षात आलं, या भयान स्थितीमधून माझ्या मनाचं सांत्वन करण्यासाठी माझ्या सद्गुरुनाथाशिवाय दुसरं कोणी नाहीये. सद्गुरुनाथा, या प्रसंगाला कसं तोंड देऊ मी? अजून अशा काही शक्त्या, असं काही सामर्थ्य, अशा काही सिद्ध्या मला प्राप्त नाही आहेत की जेणेकरून या उठलेल्या वादळाला मी शांत करू शकेन. गोपीचंदाला समजून घेणारं कोणीच नव्हतं. वेडावल्यासारखा, वाऱ्यासारखा त्या प्रेत यात्रेमध्ये तो पळत होता, चक्कर मारत होता. कोणी त्याच्याकडे लक्ष देत नव्हतं. थांबा थांबा, मी माझ्या गुरुदेवांना बोलावतो. माझे गुरुदेव एवढे सामर्थ्यवान आहेत की माझ्या बहिणीला जिवंत करतील. थांबा ना, नका नका, तुम्ही माझ्या बहिणीला चितेवरती घेऊन जाऊ. पण ऐकतंय कोण? कोणीतरी म्हटलं, अरे हा वेडा झालाय, वेडाच्या भरामध्ये अशी बडबड करतोय. कोणी ऐकत नाही. व्याकुळ झाला. ओरडून ओरडून त्याचा कंठाशी प्राण आला, पण त्याच्या एकाही शब्दाची कोणी दखल घेतली नाही. गोपीचंदाच्या लक्षात आलं, ही माणसं आपलं असं ऐकणार नाहीत. जेव्हा चितेवरती चंपावतीचं प्रेत ठेवलं ना, भावाची तयारी पहा. चंपावतीच्या प्रेतावरती गोपीचंद जाऊन बसला. ते साहस कुणीच नाही केलं.
पती बाजूला उभा आहे, सगळे नातेवाईक बाजूला उभे आहेत, पण एक भाऊ आपलं कोणी ऐकत नाही. ठीक आहे, माझ्या बहिणीच्या प्रेतासोबत मला सुद्धा अग्निडाग द्या. काय तयारी आहे? चंपावती ज्या चितेवर मांडली होती तिथे जाऊन बसला.